अलग आदेश। सर्वप्रथम पुन्हा सर्व नाथ भक्तांचे, नाथ परिवाराचे अभिनंदन। सर्व नाथ परिवारांना माझा मानाचा मोलाचा अलग आदेश। मित्रांनो, आज एक नवीन विषयावरती बोलावं म्हणून हा व्हिडिओ बनवला जातो आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्याशी बोललं जातं आहे। सर्वप्रथम माझी एक विनंती राहील, या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। कमेंट अशासाठी करा का जेणेकरून तुमच्याकडून आलेल्या प्रश्नाचं मला उत्तर देता येईल। तुमच्याशी नेमकं काय बोलावं, काय शेअर करावं, म्हणजे तुमच्याही गरजा माझ्या लक्षात येतील। मी फार मोठा तर नाही, फार ज्ञानी तर नाही, पण जे काही सांगतो हे माझ्या स्वतःच्या अनुभवातलं आहे। ना कुठल्या पुस्तकातलं, ना कुठल्या गुरूचं, ना कुठल्या अन्य मार्गाचं। मला जे काही मिळतं हे माझ्या अनुभवातून मिळतं। माझ्याकडे येणाऱ्या लोकांच्या निवारण ज्यावेळेस मी करतो, त्या निवारणातून जे काही ज्ञान मला मिळतं तेच ज्ञान माझ्याकडे आहे। मला कोणत्याही गुरूनं, कोणत्याही साधू संतांनं कुठल्याही गोष्टी सांगितलेल्या नाहीत, शिकवलेल्या नाहीत, किंवा मी त्या पुस्तकी रूपी कुठून घेतलेलं नाही। प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे तर माझ्याकडं फक्त हा माझ्या अनुभवाचाच किंवा माझ्या कार्याचाच अनुभव आहे। माझे नाथ मला जे काही देतील, जे काही त्यांच्या कृपा आशीर्वादानं मला मिळेल, तेच मी तुमच्या संगती या व्हिडिओच्या माध्यमानं त्यांच्या समोर बसूनच मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हालाही माहिती आहे की नाथपंथ किंवा नाथांचं सामर्थ्य काय आहे। मी त्यांच्याच समोर बसून तुमच्या संगतीच बोलत आहे। व्हिडिओ कुठला एडिट नाही, त्यामध्ये कुठली प्रक्रिया किंवा कुठलं काही केलेलं नाही। साक्षात बाबांच्या समोर बसूनच हे बोललं जात आहे। तर मित्रांनो, मीही यूट्यूबवरती किंवा ज्याही वेळेस मी शक्तिपीठावरती जातो, त्या ठिकाणी साधू संत, महात्मे, अनेक गुरुवर्य किंवा अनेक शिष्यगण, साधक, भरपूर लोकांशी संपर्क होतो, संवाद होतो। तर अनेक कारणांनी, अनेक उत्तरांनी, प्रश्नांनी ह्या तंत्राकडं बघितलं जातं, बोललं जातं। अनेक व्यक्ती ह्या तंत्रकाठीच्या प्रश्नावरती वेगवेगळ्या माध्यमानं आपापलं उपाय सांगत असतात, आपापलं म्हणणं मांडत असतात। प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उत्तर देण्याचं प्रयत्न करतो, माघार मात्र काय कोणीच घेत नाही। आता दिलेले उपाय, सांगितलेले प्रयोग, उतारे, माध्यम हे सर्व करूनही पण तंत्रकाठ मात्र होत नाही। बघा, यूट्यूबवरती पण तंत्रकाठ कशी करावी, तंत्रकाठ कैसे करे, अनेक गोष्टीबद्दल व्हिडिओ सांगितले जातात, अनेक उपाय सांगितले जातात, अनेक मार्ग दिले जातात। 5 मिनिटात, 10 मिनिटात, 2 दिवसात, 1 दिवसात सांगितलं जातं का तुमची पिढाबाधा तंत्र काटलं जाईल, निवारण होईल, पण निवारण मात्र होत नाही। तर असं का घडतं बघा, तर उतार्यानं, माध्यमानं, उपायानं जर निवारण होणारच असेल तर 100% पाहिलाच पाहिजे। जर सर्वसामान्य व्यक्ती, एक पीडित व्यक्तीचं उतार्याच्या उपायाच्या माध्यमानं जर त्याच्यावरती उतारा करून निवारण होणार असेल, तर देवानी साधक, शिष्य, भगत, साधू आणि संत ही परंपरा बनवलीच नसते, चाललीच नसते। हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तर फक्त उतारा हाच तुमचं निवारण नाही, निदान नाही, तर त्यासाठी
व्यक्तिविशेष पण महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीवरती कुठल्या ना कुठल्या देवाची, कुठल्या ना कुठल्या शक्तीची कृपा असावी, त्याच्या कृपे आशीर्वादानं, त्या शक्तीच्या, देवाच्या सामर्थ्यानं तो तुमच्या पिढ्याचं, बाधेचं निवारण करू शकतो. सांगायचं फक्त एवढंच तात्पर्य आहे. त्या उतार्यानं, मंत्रतंत्रानं किंवा इतर गोष्टीनं सर्वसामान्य व्यक्ती हा निवारण करू शकत नाही. कारण पिढेचे वेगवेगळे प्रकार आहेत. भूत असेल, प्रेत असेल, करणी असेल, बाधा असेल, अनेक प्रकारच्या विद्येतून ती केली जाते. त्यामुळं याला हलक्यात घेऊ नका आणि आपलं अनमोल जीवन, वेळ वाया घालू नका. योग्य त्याच व्यक्तीचा सल्ला घ्या, योग्य त्याच व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या, योग्य त्याच व्यक्तीच्या सानिध्यात, संपर्कात राहून तुमचे निवारण होऊपर्यंत त्याच व्यक्तीच्या मार्गदर्शनाने चला. तो सांगेल ते करा. आणि जाणून पण घ्या, नुसतंच बोलवलं जातं आहे आणि आपल्याला जावंच लागल, 2दा 3दा 4दा 5दा जाऊनही पण फरक पडत नसेल तर सावध व्हा. तुमची पिढा त्या व्यक्तीच्यानं कदाचित काटली जाणार नाही. तर वेळ न वाया घालवता तुम्ही तुमचं निवारण करण्यासाठी, तुम्हाला दिशा मिळावी, मार्ग मिळावेत, ईश्वरचरणी, नाथांच्या चरणी माझी हीच विनंती आणि प्रार्थना राहील. जीवन अनमोल आहे, तर जीवनाला वाचवा आणि आनंदानं जीवन व्यतीत करा. नाथचरणी अलख आदेश.